जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या 2014 पासून तर 24 पर्यंत झालेले सर्व जीके प्रश्नांचा आपण इथे सराव घेणार आहोत। आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला मग वेळ वाया न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, डेसिबल या एककाने काय मोजतात? तर बघा, डेसिबल या एककाने आवाजाची तीव्रता मोजली जाते। पुढील प्रश्न बघा, भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? तर बघा, भारताचे राष्ट्रीय फळ आंबा आहे। पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीच्या सदस्याचा कालावधी किती असतो? तर बघा, ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा कालावधी 5 वर्ष इतका असतो। पुढील प्रश्न बघा, डॅश डॅश या फळात जीवनसत्व सी असते? तर बघा, विटॅमिन सी आवळा या फळामध्ये भरपूर प्रमाणात बघायला मिळते। पुढील प्रश्न बघा, आंब्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर बघा, आंब्याचे वैज्ञानिक नाव मॅंगनीफेरा इंडिका, ऑप्शन क्रमांक ए। पुढील प्रश्न बघा, पंतप्रधानांना त्यांच्या पदाची शपथ कोण देते? तर बघा, पंतप्रधानांना त्यांच्या पदाची शपथ राष्ट्रपती देतात आणि राष्ट्रपतींना भारताचे सरन्यायाधीश हे शपथ देत असतात। पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती अक्षय ऊर्जा नाही? तर बघा, अक्षय ऊर्जा, अणु ऊर्जा ही अक्षय ऊर्जा नाही आहे। अक्षय ऊर्जामध्ये कधी न संपणारी ऊर्जा, म्हणजे सौर ऊर्जा जसं आपल्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो तर ती ऊर्जा कधी संपत नसते, म्हणजे ज्या, आणि पवन ऊर्जा जी आपल्याला हवेपासून मिळते, ज्या ऊर्जा आपल्याला विनामूल्य कायमस्वरूपी भेटत असतात त्यांना आपण अक्षय ऊर्जा असे म्हणत असतो। पुढील प्रश्न बघा, शेतीची प्राथमिक गरज काय आहे? तर बघा, शेतीची प्राथमिक गरज जमीन आहे। जमीन असेल तर शेती होऊ शकते। पाणी नाही आहे, भरपूर मुलं पाणी हे प्रश्न उत्तर समजून क्लिक करून देतात, तर लक्षात ठेवा। पुढील प्रश्न बघा, राष्ट्रीय साक्षरता मिशनची सुरुवात म्हणजे स्थापना डॅश डॅश साली झाली? तर बघा, राष्ट्रीय साक्षरता मिशनची स्थापना 1978 साली करण्यात आली होती। पुढील प्रश्न बघा, सरकती योजना ही डॅश डॅश या वर्षासाठी अंमलात होती? तर बघा, सरकती योजना ही 1978 ते 1983 या साली अंमलात होती। पुढील प्रश्न बघा, रेशीम धाग्याची जाळी मोजण्याचे एकक कोणते? तर बघा, रेशीम धाग्याची जाळी डेनियर या एककाने मोजतात। पुढील प्रश्न बघा, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया डॅश डॅश यांनी घातला? मित्रांनो, हे प्रश्न आत्तापर्यंत झालेले पोलीस भरतीमध्ये जे काही वारंवार विचारलेले आहेत आणि जे 2014 पासून ते 24 पर्यंत सर्व जनरल नॉलेज आणि मराठी ग्रामर देखील आपण घेणार आहोत। याचं उत्तर काय आहे? लॉर्ड मेकोले। भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? लॉर्ड मेकोले यांनी घातला होता। पुढील प्रश्न बघा, उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डॅश डॅश हे पक्षी आढळतात? तर बघा, उजनी जलाशयामध्ये फ्लेमिंग हे पक्षी आढळतात। उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? भीमा। आणि कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर। पुढील प्रश्न बघा, प्रसिद्ध कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यात डॅश डॅश या तालुक्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी, अकोले। अकोले हा तालुका आहे, अकोला हा जिल्हा आहे जो की विदर्भात येतो। अकोले हे अहमदनगर मधील तालुका आहे। कळसुबाईची उंची किती आहे? 1646 मीटर, जे सह्याद्रीमधील सर्वात उंचीचं पर्वत आपल्या महाराष्ट्रात गणले जाते। पुढील प्रश्न बघा, चरण पादुका अभियान हे कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले होते? तर बघा, मध्य प्रदेश या राज्याने चरण पादुका हे अभियान सुरू केले होते। पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात कृषी दिन केव्हा पाळला जातो? तर महाराष्ट्रात 1 जुलै रोजी कृषी दिवस पाळला जातो। वसंतराव नाईक यांची जन्मदिन म्हणून तो पाळला जातो। पुढील प्रश्न बघा, कोणत्या राज्यात द्विगृह कायदे मंडळ नाही? तर बघा, विधान परिषद आणि विधानसभा या असे 2 गृह म्हणून द्विगृह पश्चिम बंगाल या राज्यात अस्तित्वात नाही आहे। पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणास आदर्श इंधन गणले जाते? तर बघा, मिथेन या वायूला आदर्श इंधन गणले जाते। पुढील प्रश्न बघा, देशातील पहिला डिफेन्स आणि एरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी कोठे उभारत आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी, नागपूर या ठिकाणी रिलायन्स पहिला डिफेन्स आणि एरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी उभारत आहे। पुढील प्रश्न बघा, सन 1908 साली राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे नेते कोण? तर बघा, लोकमान्य टिळक हे 1908 साली राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे पहिले नेते होते। पुढील प्रश्न बघा, भारतात
आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? तर बघा रेवा, जो की मध्य प्रदेश या राज्यात आहे. आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प इथे उभारण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघा, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे? तर बघा डॉट्स हा क्षयरोग म्हणजेच टीबी या रोगासाठी वापरतात. पुढील प्रश्न, लिओनेल मेस्सी हा फुटबॉल खेळाडू कोणत्या देशाकडून खेळतो? तर बघा सर्वांनाच माहीत असेल, अर्जेंटिनाकडनं लिओनेल मेस्सी हा खेळाडू फुटबॉलपटू खेळत असतो. पुढील प्रश्न बघा, संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर बघा संरक्षण हा विषय संघ सूची म्हणजेच केंद्रीय सूचीमध्ये येतो. पुढील प्रश्न बघा, पहिल्या मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर बघा विजय कुवडेकर आणि मधु कांबळे यांना पहिला मूकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते? तर बघा भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे बँगलोर हे भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर गणले गेले आहे. पुढील प्रश्न बघा, 1857च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? तर बघा 1857मध्ये लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल होता आणि 1858मध्येच लॉर्ड कॅनिंगच हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय होता. 1858 ते 1862 साली. आपल्या जे विद्यापीठ आहे मुंबईचं विद्यापीठ हे देखील याच्या काळातच बनलेलं गेलं होतं. पुढील प्रश्न बघा, राज्यसभेमध्ये 12 सभासदाची नियुक्ती कोण करतो? मागील व्हिडिओमध्ये आपण असं विचारलं होतं की म्हणजे राज्यात 12 सभासदांची नियुक्ती कोण करतो? त्याचं उत्तर आपण राज्यपाल असं दिलं होतं विधिमंडळात. तर आता राज्यसभेमध्ये संसदबद्दल विचारलंय तर राष्ट्रपती ही 12 नामवंत सभासदांची नियुक्ती करतात. पुढील प्रश्न बघा, भारतातील पहिले नियोजित शहर कोणते? तर भारतातील पहिले नियोजित शहर चंदीगड आहे. चंदीगड हे एकमेव 2 राज्यांची राजधानी आहे, हरियाणा आणि पंजाब. चंदीगड स्वतःचे केंद्रशासित प्रदेश आहे, त्याची राजधानी देखील चंदीगडच आहे. पुढील प्रश्न, वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात? तर बघा वनस्पती हायड्रोजन हा वायू वापरतात. पुढील प्रश्न बघा, लडाखचे पहिले नायब राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर बघा RK माथुर हे लडाखचे पहिले नायब राज्यपाल म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघा, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना राजबिहारी बॉस यांनी केली होती. पुढील प्रश्न बघा, विधानसभा बरखास्त कोण करतो? तर बघा माननीय राज्यपाल हे विधानसभा बरखास्त करू शकतात. पुढील प्रश्न बघा, खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? हा प्रश्न खूपदा विचारून झाला आहे, माफ करा. खजुराहो लेणी मध्य प्रदेश या राज्यात आहे. पुढील प्रश्न बघा, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर पेनिसिलिनचा शोध ऑप्शन क्रमांक C अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला होता. पुढील प्रश्न बघा, जागतिक व्यापार संघटनेचा कार्यारंभ केव्हा झाला? म्हणजे सरळ विचारलंय की स्थापना केव्हा झाली? तर बघा जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1995 साली झाली होती. पुढील प्रश्न बघा, मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? तर बघा महात्मा ही उपाधी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती आणि राष्ट्रपिता ही सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना दिली होती. पुढील प्रश्न बघा, शून्यधारित अर्थसंकल्प राबवणारे देशातील दुसरे राज्य कोणते? तर बघा शून्यधारित अर्थसंकल्प राबवणारे आंध्र प्रदेश हे देशातील दुसरे राज्य होते. पुढील प्रश्न बघा, देशातील पहिले मातीचे धरण कोणते? तर अख्ख्या देशातील पहिले मातीचे धरण हे गंगापूर जे की नाशिक जिल्ह्यात आहे आणि गोदावरी या नदीवरती आहे. पुढील प्रश्न बघा, देशाच्या सीमेबाहेर होणाऱ्या व्यापाराला कोणती संज्ञा वापरली जाते? तर बघा देशाबाहेरचे व्यापार होतात त्यांना कोणती संज्ञा वापरली जाते? विदेशी व्यापार ही संज्ञा वापरली जाते. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? तर बघा पारा या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे. पुढील प्रश्न बघा, जगजेती मेरी कॉम हिला आपल्या नावापुढे डॅश डॅश हा शब्द वापरण्यास जागतिक ऑलिम्पिक संघटनेने मान्यता दिली आहे. तर बघा मेरी कॉम यांना ऑली हा शब्द वापरण्यास जागतिक ऑलिम्पिक संघटनेने मान्यता दिली आहे. पुढील प्रश्न बघा, ईमेलचा अर्थ काय आहे? तर बघा ईमेलचा अर्थ होतो इलेक्ट्रॉनिक मेल, ऑप्शन क्रमांक B.
पुढील प्रश्न, गरिबी हटाव हा नारा कोणत्या योजना काळात देण्यात आला? तर गरिबी हटाव हा इंदिरा गांधींनी नारा दिला होता, जो की 4थ्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, भूगर्भातील पदार्थाच्या अभ्यासाचे शास्त्राचे नाव खालीलपैकी कोणते? तर बघा, भूगर्भातील अभ्यासाच्या पदार्थाचे नाव मिनरॉलॉजी या नावाने त्या भूगर्भातील पदार्थाच्या अभ्यासाचे नाव आहे. पुढील प्रश्न बघा, पर्यावरण संरक्षण कायदा कधीचा आहे? मित्रांनो, व्हिडिओ फास्ट होस्ट असेल तर अवश्य कमेंट करून सांगा, आपण अजून स्लो करण्याचा प्रयत्न करू. पण बघा, कमी वेळेत आपले जास्त प्रश्न व्हायला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ फास्ट घेतोय. जरी आपल्याला समजत नसेल तर मी अवश्य स्लो करण्याचा प्रयत्न करेल. ऑप्शन क्रमांक बी 1986, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 साली पारित झाला होता. पुढील प्रश्न बघा, भारत चीन यांच्यात पंचशील करार कधी झाला? तर 1954 साली भारत चीन यांच्यामध्ये पंचशील करार झाला होता. पुढील प्रश्न बघा, पाश्चात्य ज्ञान म्हणजे वाघिणीचे दूध असे कोणी म्हटले होते? तर बघा, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी पाश्चात्य ज्ञान म्हणजे वाघिणीचे दूध असे म्हटले होते. ऑप्शन क्रमांक सी. जपानची राजधानी कोणती? तर जपानची राजधानी टोकियो आहे. 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक येथेच झाली होती. पुढील प्रश्न बघा, चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो? तर चंद्र दररोज आपल्या वेळेनुसार 50 मिनिटे उशिरा उगवतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला नारळ दिन कोठे साजरा करण्यात आला होता? तर रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला नारळ दिन साजरा करण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, कस्तुरबा गांधीचे टोपण नाव डॅश डॅश आहे? तर कस्तुरबा गांधीचे टोपण नाव काय होते? कवी बा. पुढील प्रश्न बघा, सारसा रोग डॅश डॅशवर परिणाम करतो? तर सारसा रोग श्वसन क्रियावर परिणाम करत असतो. पुढील प्रश्न बघा, गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे? तर बघा, गडचिरोली जिल्ह्यात टिपागड या टेकडीवरती नैसर्गिक तलाव आहेत. पुढील प्रश्न बघा, मुंबई शहर जिल्हा मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? तर मुंबई शहरचे जिल्ह्याचे मुख्यालय फोर्ट मुंबई या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न बघा, जमिनीचा सामू डॅश डॅश असल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य असतो? तर बघा, जमिनीचा सामू 6.5 ते 8 एवढा असल्यास पिकाच्या वाढीसाठी योग्य समजला जातो. पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? तर बघा, राज्यघटनेमध्ये न्याय या संज्ञेचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघा, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर बघा, महात्मा गांधींनी असहकार आंदोलन रद्द करून चौरा चौरी ही जी घटना आहे ही 1922 साली सुरू केली होती. पुढील प्रश्न बघा, ध्वनीचा हवेतील सर्वसाधारण वेग किती असतो? तर बघा, 344 मीटर पर सेकंड एवढा ध्वनीचा हवेतील सर्वसाधारण वेग असतो. पुढील प्रश्न बघा, कात डॅश डॅश झाडापासून मिळवतात? तर कात ही खेराच्या झाडापासून मिळवली जाते. रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले? तर रुपया हे नाणे शेरशाह सुरी यांनी सर्वप्रथम सुरू केले होते. पुढील प्रश्न बघा, सध्या निवडणूक आयोग किती सदस्यीय आहे? तर बघा, एक मुख्य निवडणूक आयोग आणि 2 सह आयुक्त असे त्रिस्तरीय निवडणूक आयोग भारतात अवेलेबल आहे. पुढील प्रश्न बघा, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडला? 1919 साली अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड घडला होता. पुढील प्रश्न बघा, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? हा प्रश्न भरपूरदा रिपीट झालेला आहे. 1955 साली भारतीय नागरिकत्व कायदा बनवण्यात आला होता. पुढील प्रश्न बघा, ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी डॅश डॅश आहे? तर बघा, ग्लुकोजमध्ये कार्बनची 40 टक्केवारी असते. पुढील प्रश्न बघा, सार्वजनिक सभा पुण्यात कोणी स्थापन केली? तर बघा, जी.व्ही. जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी, ज्यांनाच आपण सार्वजनिक काका या नावाने देखील ओळखतो, यांनी सार्वजनिक सभा पुण्यात स्थापन केली होती. पुढील प्रश्न, 17 जून 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, अलाहाबादचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली 17 जून 1948ला भाषावर प्रांत आयोगाची स्थापना करण्यात आली होती. पुढील प्रश्न बघा, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणून ओळखतो, विष्णू वामन शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक लिहिले आहे. पुढील प्रश्न बघा, सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील डॅश डॅश क्षेत्र होय? बघा, 3 श्रेणी असतात.
त्यापैकी सेवा क्षेत्र हे तृतीय क्षेत्रामध्ये येतं, जसे की हॉस्पिटल, बँकिंग हे देखील तृतीय क्षेत्रामध्येच येतं. शेती प्राथमिक क्षेत्रामध्ये मर्यादित आहे. पुढील प्रश्न बघा, लाळेमध्ये असलेल्या श्रावाचे नाव काय? तर बघा, लाळेमध्ये कोणते श्राव असते? अमायलेज. पुढील प्रश्न बघा, नगरपालिकेचा कार्यकाळ डॅश वर्ष असतो? तर नगरपालिकेचा कार्यकाळ 5 वर्षे इतका असतो. मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न, DNA सविस्तर रूप कोणते? तर बघा, DNA सविस्तर रूप डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड, ऑप्शन क्रमांक बी. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. काही चूक झाली असेल तर माफ करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.